नमस्कार, मी दादासाहेबनी स्वरांजली फास्ट न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। जुना विडी घरकुल परिसरात विडी कामगार महिलेच्या गळ्यातील 3.5 तोळ्याचे गंठण दुचाकी स्वाराने केले लंपास। घंटागाडी कामगारांच्या आंदोलनास महाराष्ट्र कामगार सेनेचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी दिला पाठिंबा। ऑल इज वेल सामाजिक बौद्धिकीय सामाजिक संस्थेच्या वतीने गतिमंद मुलांमध्ये जनजागृती करण्याच्या अनुषंगाने ऑटिझम आवरण संडे दिन संपन्न। श्री रामकृष्ण हरी मंडळाचा हरिपाठ वारी जागर कार्यक्रम अखंडितपणे 5 दिवस झाला उत्साहात संपन्न। सोलापुरात रविवारी अस्तित्व लघुपट महोत्सवाचं आयोजन। महोत्सवाध्यक्ष सचिन जगताप यांची माहिती। सर्वसामान्यांना परवडेल अशीच किमयाची स्वप्नसृष्टी असल्याचं पत्रकार परिषदेतून सांगण्यात आलं। किमान वेतन मिळेपर्यंत महापालिका कर्मचाऱ्यांचे घंटागाडी कर्मचाऱ्यांचे बेमुदत बंदला अनेक सामाजिक संस्थांचा पाठिंबा। सोलापूरसह सांगोला पंढरपूर मंगळवेढ्यात भूकंपाचे धक्के, केंद्रबिंदू सांगोला, राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राची माहिती। पारधी समाजाला बसलेला गुन्हेगारीचा सिक्का पुसणार कधी आणि समाजात परिवर्तन कधी होणार? परिवर्तन नक्की कशात आहे असा सवाल पारधी संघर्ष समितीच्या अध्यक्ष तथा माजी उपमहापौर राजेश काळे यांनी विचारला आहे। आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतले ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वराचं दर्शन। आमदार देवेंद्र कोटे आणि पंचकमिटी विश्वस्तांकडून जाणून घेतली विस्तृत माहिती। याबरोबरच बातमीपत्र संपलं। नमस्कार, धन्यवाद।